उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख जे आहेत संदीप गिरे यांना तडीपाडीची नोटीस बजावली आहे पोलिसांनी। ते इच्छुक उमेदवार सुद्धा आहे बल्लारपूर मूळ क्षेत्राचे आणि त्या प्रकारे ते मेळावे करत आहे आणि पक्षातील जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांना हिरवी कंदील सुद्धा दिलेली आहे। परंतु ही जी तडीपाडीची नोटीस आहे त्या संदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। नेमकं त्यांचे काय म्हणणं आहे त्याच्याकडून माहिती करून घेऊया। संदीप भाऊ, नोटीस बदललेली आहे ही नोटीस कशा संदर्भात आहेत आणि काय तुम्हाला सांगायचं आहे? ही नोटीस मला तडीपाराची नोटीस त्यांनी आज काल मला माझ्या कार्यालयात पाठवलेली आहे। याच्यामध्ये त्यांनी मला माझ्यावरती 12 केसेस पेंडिंग दाखवल्या आहे। शेवटची केस माझ्यावरती 2013 साली दाखल झाली होती। त्या केसेसचा माझा पूर्णपणे कोर्टाने मला निर्दोष मुक्तता केली आहे आणि राहिलेला उर्वरित 4 केसेस हा फक्त आंदोलनाच्या केसेस आहे। लोकांच्या पाण्याच्या समस्याचा असू द्या का स्मार्ट मीटरचा विरोध असू द्या, आम्ही रस्त्यावर उतरलो त्या टायमाला हे केसेस लागलेले आहे आणि हे कुठेतरी दडपशाहीचं वातावरण माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही त्या प्रकारे बल्लारशाह विधानसभामध्ये जाऊन आलो, लोकांमध्ये मिसळून आलो। लोकांचं प्रेम हे माननीय पक्षप्रमुख शिवसेनावरती आहे। त्याचमुळे इथल्या जे आमचे विरोधक आहे त्यांच्या कुठेतरी पायावरची वाळू सरकत चालली, त्याच कारणाने हे सगळं काही यांनी राजकारण चालू केलेलं आहे। तुम्ही म्हणालात प्रशासनावर दबाव आहे, नेमका दबाव कुणाचा आणि कसं उत्तर देणार याचं? दबाव आपल्या सगळ्याला माहिती आहे का 4 केसेसवरती कोणते राजकीय गुन्हे असल्यानंतर कोणावरती तडीपार आजपर्यंत झाल्यामुळे तुम्ही दाखवून द्यावं। माझ्यावरती अगर खरंच केस पेंडिंग असेल ना, त्यांनी आत्ताच्या आत्ता मला तडीपार करावा, मला त्यांनी प्रूफ दाखल करावा किंवा मी आत्ताच्या आत्ता त्यांच्या समोर सगळ्या गोष्टी कागदपत्र घेऊन समोर उभं राहतो। परंतु हे दबाव कोणाचा आहे आपल्या सगळ्यालाच माहिती आहे। तर जे स्वयंघोषित विकास पुरुष आहे, ज्यांनी करोडो रुपयाचे काम केलं म्हणून सुद्धा सांगतात, गाजावाजात करतात, त्यांनी लोकांमध्ये आपल्या कामाच्या भरोशावर मतदान जाऊन मागावलं पाहिजे, नाही की अशा काही कुरगड्या करून कोणाला दाबण्यासाठी सामान्य घरचा पोरगा माननीय पक्षप्रमुखांनी आपल्याला ते निवडणूक लढण्यासाठी तयारी करायला सांगितली। आतापर्यंत मला तिकीट नाही मिळाली तरी ही परिस्थिती आहे। उद्या जाऊन मला तिकीट जाहीर झाली तर 100% आम्ही 100% निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा। या सगळ्या नोटिसीला कायद्यामध्ये जे उत्तर आहे ते आता संदीप गिरे देणार आहेत। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर।